क्षेत्रशंका नाहीये. ग्रँड फिनाले मेगा इव्हेंट महामुकाबला याची देही असा डोळा आणि या सारसोली चषकाचा अनुभवतोय आपण. महाअंतिम सोहळा शेवटचे क्षण या स्पर्धेचे महामुकाबला बिग फाईट मॅच मेगा फायनल मेगा इव्हेंट द ग्रँड इव्हेंट याच साठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि प्रचंड प्रेक्षक वर्गाची ही गर्दी पाहिल्यानंतर हा क्षण नव्हे तर ही स्पर्धा गोडाकडे निघाली आहे. हा शेवट अगदी गोड होतोय या स्पर्धेचा. जिथे पंचांचा इशारा येतो सामन्याला सुरुवात. कौस्तुभ मात्रे गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल हाफ ट्रॅकर वेगाने हाताळलाय. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. चेंडू इतका वेगाने आला ना की केवळ फलंदाज अवाक होऊन पाहत राहिलाय. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कौस्तुभला आपण पाहतोय इथनं चांगली गोलंदाजी करतोय. बॅटिंग करतोय सध्या राजू बेट्टू 11 चणेरा संघ. तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय सागर सम्राट नावे. जबरदस्त बिग फाईट मॅच. एक काटेकी टक्कर या दोन बलाढ्य संघांमध्ये. कौस्तुभ पुन्हा एकदा वरतो गोलंदाजी मार्कमध्ये समोर सौरभ विचारेला आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला सौरभच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे सौरभ बाद होतोय. पहिला खेळाडू सौरभ विचारे बाद. तब्बल 1,25,000 हे 34व्या पर्वाचं पारितोषिक या परिसराचे अर्थात रोहा मुरुड तथा अलिबागचे दमदार आमदार महेंद्रसिंह दळवी साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात येत आहे या स्पर्धेला. न्यू बॅटर तेजस काटकर ऑफसाइड रिझर्व मध्ये फटका खेळलाय. इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक आहेत त्यांचा हातांना लागून चेंडू थांबतोय चेंडू आणि एकच आपण पाहतोय. येस धाव संख्या मात्र पाहूया आता किती कंप्लीट केल्या जात आहेत. पंच इशारा करतायत 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या 3 आणि 3 धावा धावून पूर्ण केल्या त्याबद्दल 1,000 रुपयांचा पारितोषिक सन्माननीय राजू शेठ साहेबांच्या वतीने. एक धाव महत्वाची आहे. फायनलची मॅच आपण खेळतोय. धावा इथे महत्वाच्या असताना इथे धाव पाहायला मिळाली. तेजस काटकर आणि त्याच्या साथीला विजय घाणेकर या दोन खेळाडूंना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल कौस्तुभ मात्रे. हाफ ट्रॅकर होता. कट केला. वेगाचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूचा पाठलाग करतोय. बाजी मारली आहे चेंडूने ओलांडली सीमारेषा. धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. त्यांचा आवाक्याच्या बाहेर तड मान पार दमदार 4 या चौकाराने धाव संख्या आकार घेते उकार घेते. धाव फलक वेगाने पुढे सरकतंय. टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती आपण पाहतो खेळाच्या पूर्वार्धामध्ये 7 या आकड्यावर 7 धावा धाव फलकावरती. विजय घाणेकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती. कौस्तुभ पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा गॅप मध्ये केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठी. या वेळेला चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी राहिला. एक धाव किती महत्वाची आहे पहा. फायनलच्या मॅच मध्ये एक धाव जिथे 1,25,000 पर्यंत तुम्हाला घेऊन जाईल आणि अर्थात त्याच्यासाठी शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. लढतायत झगडतायत इथे मैदानाच्या आतमध्ये पडतायत परंतु शेवटच्या क्षणापर्यंत हार कोणी मारायला तयार नाही आहे. तेजस काटकर गोलंदाजी मार्कवरती आहे. पुढचा बॉल घेऊन कौस्तुभ पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकंदरीत धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे. हुसेन वेगाने आलाय. फेकी खराब. दुहेरीचा प्रयत्न. तेजस इथे दुहेरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. साईडला कोटापाचा बॉल पोल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आले. हुसेनची फेकी खराब झाली आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय कुठे ना कुठं दुसऱ्या धाब्याची लालच मनामध्ये निर्माण झाली आणि त्या दुसऱ्या धाब्याच्या शोधात विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज झालाय बाद आणि मोठा धक्का लागला बॅटिंग करताना राजू बेट्टू 11 चणेरा संघाला. धाबा घेण्याच्या मोहामध्ये अनेक वेळेला खेळाडू पाहायला मिळतात आणि अगदी त्याच वेळेला ही लालच इथे खेळाडूला इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतवत असताना पाहायला मिळते. कौस्तुभचं षटक संपलंय. मैदानाच्या आतमध्ये
गोलंदाजी मार्क मध्ये स्वराज देवळेला आपण पाहतो दाखल होत असताना एक बाब आपण पाहिली ना प्रथमेश की खऱ्या अर्थानं आज ऑल इंडियन खेळाडू इथे खेळत होते, खुल्या गटातील संपूर्ण भारतातील खेळाडू खेळत होते, परंतु आज ते मैदानाच्या बाहेर आहेत. याचं कारण आहे हे ग्रामीण क्रिकेट आणि या ग्रामीण संघातील 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि मातब्बर संघांना अक्षरशः धूळ चालली आहे या ग्रामीण संघांनी. पुढचा बॉल स्वराज आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थेट यष्टीरक्षकाचा वेध, सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न आणि विकेट सॅक्रिफाईस केली आहे. सूरज देखील बाद. थँक्यू केतनच्या माध्यमातून स्वराजच्या विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयांचा पारितोषिक असेल. याचा योग्य उल्लेख केला आपण. रथी महारथी आले या मैदानावरती, ऑल इंडिया ओपन आले, पण त्या सर्वांना बाहेर काढत असताना या ग्रामीणच्या खेळाडूंनी मात्र मेगा फायनल पर्यंतचा प्रवास गाठला. ही ताकद आहे ग्रामीण क्रिकेटची आणि जिद्द आहे ग्रामीणच्या खेळाडूंची. जेव्हा गावाच्या नावाची टी शर्ट आम्ही घालतो ना तेव्हा त्या गावाच्या नावासाठी, त्याच्या गावाच्या अस्मितेसाठी आणि त्या गावाच्या विजयासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. हे दाखवून दिलं त्यांनी मैदानामध्ये. स्वराज देवळे गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळेल. विजय गाणेकर ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल गोलंदाज, यावेळेचा चेंडू इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणखी एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. फायनलच्या मॅच मध्ये हा परफॉर्मन्स पहा किती महत्वाचा आहे. 9ला 3 बाद आहेत, दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. टॉस जिंकून खरं तर इथे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खऱ्या अर्थानं आणि आतापर्यंत सफल राहिलाय, पण काळोखाचं साम्राज्य येते हे विसरून चालणार नाहीये मेगा फायनलच्या मॅच मध्ये. आता मात्र आपण पाहतोय यावेळेचा बॉल खाली राहिला, बॅटची आतली कडा घेतली, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे उभा, केवळ एकच धाव इथे प्राप्त करण्यात येते. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वातावरण टाईट झालंय कारण खूप मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतो आहोत. अर्थात सारसोई चषक 2025 ची एक भव्य दिव्य या स्पर्धेने अर्धी शेवटाकडे निघाली आहे. स्कोर कार्ड वरती 10-3 खेळाडू झालेत बाद. संघ अडचणीमध्ये 3 चेंडूसाठी अद्याप शिल्लक आहे, पण विसरून चालणार नाहीये. स्वराजनं पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट मिळवलाय. पुढचा बॉल यावेळेला खुला टाकला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वराजने बॉल टिपलाय. खेळाडू होईल इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखी एक बाद. धावचेच्या स्वरूपात मात्र फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन झालेलं आपण पाहतोय. फलंदाज इथे बाद झालाय, धावचीची विकेट मिळाली आहे. तू चल मी आया ही स्थिती पाहायला मिळते. अवघ्या न अवघ्या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 10 आणि 4 गडी इथे गमावलेले आहेत. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 2 खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले त्या षटकामध्ये. इथे मंकडिंग अर्थात आणखीन एक खेळाडू बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. तो आला, तो खेळला, जिंकली प्रेक्षक वर्गाची मन. अर्थात विनू मंकडने ही संकल्पना मैदानाच्या वरती आणली आणि अर्थातच इथे फायनलच्या मॅच मध्ये मंकडिंग करत असताना स्वराज देवळेला आपण पाहतोय. यू आर व्हेरी चालाक ब्रो, यू आर व्हेरी चालाक. हे विकेट मिळाले इथे मात्र चालाकी चतुराई आपल्याला पाहायला मिळाली. मंकड विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 10, धावफलकावरती 10 रन्स ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. या महत्वाच्या गोष्टीला आपण म्हणतो आता मंकडिंग हा शब्द राहिलेला नाहीये. ही विकेट गोलंदाजाला मिळत नाही, ही रनआउट काउंट केली जाते. ही रनआउट आहे. ICC ने नियम आणला आणि रनआउट हे कॉल देण्यात येतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील वेगवान पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, वेगाने चेंडू वरती येतोय. सिंगल घेतलीये केवळ बाईकच्या स्वरूपामधून ही धाव आली आहे. संघाची धावसंख्या 11ला 4. फायनलची मॅच आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते सागर सम्राट नाभे. चला आपण देखील तयार राहायचंय, उठायचंय सर्वांनी. आपण जे डगआउट मध्ये तयार आहे कारण लगेच सामना संपल्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचंय. चणेरा संघ या गोष्टीची आपण देखील काळजी घ्या. ड्राईव्ह केला, बॉल चालला मागे, लॉंग ऑफला सेकंडचा कॉल, धावलं दुसऱ्या धावेसाठी, धावांसाठीची धाव, भाग मिल्का भाग. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येस, तिसऱ्या धावेच्या शोधामध्ये विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धावसंख्या 13, धावफलकावरती 13 बनल्या. 14चं लक्ष ठेवण्यात आलं. बॅटिंग केली टॉस हरल्यानंतर राजू बिट्टू 11 चनेरा या टीमने लक्ष ठेवण्यात आलं. सागर सम्राट नावे या संघाच्या समोर अर्थात 14 धावसंख्येचं 14चा पाठलाग करायचा. 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 चेंडू आणि 14ची आवश्यकता. पहा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोळी ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ सारसोळी यांच्या माध्यमातून आयोजित गेल्या 33 पर्वामध्ये आपण ही स्पर्धा पाहिली. 34व्या पर्वामध्ये आलो आहोत आणि 34व्या पर्वामध्ये देखील हा अविश्वसनीय सोहळा इथे रंगत असताना आपण पाहतोय. स्पर्धा शेवटाकडे निघाली आहे.
प्रथम क्रमांक रोख रक्कम पारितोषिक 1,25,000 रुपये व या स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षक करंडक देण्यात येईल आणि 1,25,000चं पारितोषिक महेंद्र शेठ दळवी साहेब अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे आमदार यांच्या माध्यमातून लाभलंय. एकाच षटकामध्ये जर का या धावा चेस करण्यात आल्या तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आदरणीय राजू शेठ सावंत साहेब साळुंके साहेब यांच्या माध्यमातून आदरणीय राजू शेठ साळुंके साहेब आई फाउंडेशन अलिबाग चे अध्यक्ष ज्यांना आपण पाहत आहोत या व्यासपीठावरती, ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेला लाभलंय, त्यांची विशेष उपस्थिती आपण पाहत आहोत. हुसेन टाके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलाय, त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये मुहिबला आपण पाहतोय जो नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. यापूर्वीच्या मॅच मध्ये अक्षरशः परसला होता हुसेन टाके आणि पुन्हा एकदा तो दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. राजू शेठ साळुंके साहेब आई फाउंडेशनचे अध्यक्ष अलिबाग यांच्या माध्यमातून बरीचशी पारितोषिक आल्यात, त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या वतीने स्वागत. 7च्या सरासरीनं 14 करायच्या 12 चेंडू मेगा फायनलच्या या महामुकाबल्यामध्ये गरज आहे ती 14 धाबांची. 12 चेंडू 14 धाबा, 12 चेंडू आणि 14ची गरज आहे. परंतु थळ एक्सप्रेस सुमित पत्रे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना फायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. अर्थात सुमित पत्रे थळ एक्सप्रेस अलिबागचा खेळाडू. पहिला बॉल वेगवान टाकला, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल आला. डॉट बॉलनं सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना कसा असावा तर तो असा असावा ज्वलंत उदाहरण हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. What a thrilling match, what a super match, you are the watching and high voltage match. प्रेक्षकांची अपाट गर्दी आणि क्रिकेटला पोषक अशा वातावरणामध्ये सुरू असलेला मेगा फायनलचा थरार. अप्रतिम चेंडू आपण पाहतो, व्हेरी गुड बॉलिंग, पूर्णपणे बीट केले. हुसेन सध्या शांत आहे पण शांत बसलो काही काळ मैदानाच्या आतमध्ये म्हणून मी काही संत नाही. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं खुल्या गटातील संघाला देखील मी घाम फोडलाय हेच तो सांगतोय आणि सध्या तरी शांत ठेवलंय हुसेनला. होय, हुसेनला शांत ठेवलंय, परंतु नख अक्षरशः कुरतडली असतील काही जणांनी. ही मॅच पाहता पाहता नेल बायटिंग फिनिश या सामन्याचा इथे पाहायला मिळेल का? कारण इथे आपण पाहिलं ना तर विजयासाठी 14ची आवश्यकता आहे. इथे येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले. 14चा पाठलाग करत असताना ते अर्थातच 10 बॉल मध्ये 13ची गरज. पुढचा बॉल घेऊन सुमित पत्रे ऑफसाईडच्या बाहेर बरा शफल झाला, तो ऑफसाईडला लॉफ करायचा होता. नाही अभय तसे फटके येऊ देत नाहीये. खऱ्या अर्थानं नशिबाशी भांडून आता विजय मिळवायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रचंड मेहनत झाली पण मेहनतीसोबत जर का नशिबाची बघा प्रत्येक बॉल नंतर वारंवार तुम्ही लेस बांधत राहू नका प्लीज, विनंती आहे, कारण ऑलरेडी भरपूर उशीर झालाय. प्रेक्षक वर्ग पहा, प्रेक्षक वर्ग तुडुंब आणि प्रचंड गर्दी चहूबाजूला. जिथे नजर जाते तिथे प्रेक्षक उभे आहेत. जे बसले होते काही झोपले होते ते उठले, बसून राहिले, बसलेले उभे राहिलेत. गाड्या ठेवल्या होत्या, गाड्या घराकडे निघाल्या होत्या, त्या थांबवल्यात कारण ही फायनलची मॅच पाहिजे आहे. हा बॉल ऑन साइडला हुसेन टाकेच्या बॅट मधून टक करून आवाज आला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकला. हा षटकार जबरदस्त श्लोक आपण पाहतोय हुसेनचा बॅटमधनं हा जबरदस्त फटका. धावा मिळाला असा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जितकी उंची तितकं अंतर, चेंडू मिड विकेट बाहेर चूम अंतर. 6 धावा हुसेनच्या बॅटमधनं. समीकरण पूर्णपणे बदललंय आणि येणारं इक्वेशन या मॅच मध्ये 14चा पाठलाग करताना झाला धावा 8 आणि आता येणारे चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असेल 6 धाबांची. 8 चेंडू 6 धाबा. 8 आणि 8 चेंडू मध्ये 6ची आवश्यकता या सामन्यामध्ये. काहीही घडू शकते या मॅच मध्ये. प्रेक्षक वर्ग काही घराकडे निघालेत परंतु थांबा, पिक्चर अभी बाकी है. हा बॉल मिस टायमिंग आहे, झेल बनू शकतो का? मॅचला कलाटणी येईल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, मॅचची महत्वाची विकेट. होय, पिक्चर अभी बाकी है दोस्तो. खेळाडू इथे बाद होत असताना टाके हुसेनने षटकार ठोकला पण कुठेही जिद्द सोडली नाही मनामध्ये सुमितनं. रॉसला खुद पर मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यो तक करना बैठ ए मंजिल के मुसाफिर, तुझे जीत भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. विजयासाठी संघर्ष सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. सुमितसाठी राजू शेठ साळुंके साहेब आई फाउंडेशन अलिबाग अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून 1000.
आदिल कुरेशी थळ गावातले दोन खेळाडू एकामेकाच्या विरोधात फायनलच्या मॅच मध्ये सारसोई चषकामध्ये इथे पाहायला मिळाले. डॉट बॉल आलाय, समीकरण बदलले. 6 चेंडू आणि 6 धावा. प्रेक्षक हो, मॅच आवडली असेल तर टाळवायला काही हरकत नाहीये. या सामन्यासाठी स्पर्धा आवडली असेल तर जोरदार टाळवायला काही हरकत नाहीये. प्रेक्षक वर्ग किती आलेत चला पाहूयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज येत नाही, आवाज येऊ द्यात. बोला गणपती बाप्पा. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. मॅच 6 चेंडू आणि 6 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 6 धावा. अंतिम सामना आपण सारसोई चषकाचा पाहतोय. गोलंदाजीमध्ये तेजस काटकर गोलंदाजी मार्फती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 6 ची आवश्यकता. आणि इथून जर सामना राजू बिट्टू 11 चनेरानं जिंकला तर मात्र आपण पाहतोय राजू शेठ साळुंके साहेबांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक असेल. हा सामना जर का षटकाराने जिंकवला तर राजूजी आमरे यांच्या माध्यमातून केतनजी आमरे यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. काय होणार या मॅच मध्ये पहा. प्रत्येकाने देव आता पाण्यात ठेवले असतील या मॅच साठी, कारण उरलेत आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 6 ची आवश्यकता. तेजस काटकर गोलंदाज तयार. शपल झाला ऑफ साइडला. हवाई सफरवर पाठवतोय की काय अनुमान लागतोय. विकेटचं पतन. एका बाजूला आनंद, दुसऱ्या बाजूला दुःख. फलंदाज सोडतो मैदान. होतोय बाद. धक्का दुसरा. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चले नई मंजिल के लिए. ये तो एक पन्ना था, अभी तो किताब बाकी है. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे. काय झेल टिपलाय, काय अप्रतिम झेल पाहायला मिळाला. 4 बॉल आता मात्र 6 ची गरज. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावा. अप्रतिम अप्रतिम सामना. आता मात्र आम्ही कोणतेही पारितोषिक अनाऊन्स करणार नाही आहोत. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. ज्याला बक्षीस द्यायचंय त्याने मॅच संपल्यानंतर त्या पारितोषिक दिले जाणार नाही. पारितोषिक अनाऊन्स नाही होणार. 4 बॉल 6 धावा. मॅच इम्पॉर्टंट. 4 चेंडू आणि 6 ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 6 धावा. सामना महत्वाचा. अर्थात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वराज देवळे दाखल झाला. स्पर्धा पहा, एक मानाची सन्मानाची स्पर्धा अगदी शेवटाकडे गोड करून चालली आहे. जबरदस्त सामना. मेगा फायनलचा सामना कसा असावा तर तो असा. लोप केलाय समोरच्या दिशेला. फिल्डर धावताय. सामना इथे मात्र काय पंचांचा अधिकृत इशारा येणं बाकी. थांबा थांबा. चौकार आला. 2 धावा बाकी आहेत. थांबा. आता सारं काही तुमच्याच माथी पडणार आहे. घ्या आता. चला. हाती उत्साहाना हा अंगलाट येतो आणि खऱ्या अर्थानं संघ जिंकला नव्हता. चौकार आला. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक आणि संघाचे खेळाडू गेले, म्हणून आयोजकांनी सांगितलंय की 2 धावांची पेनल्टी इथे देण्यात येईल. सारसोली संघाने देखील 2 रनची पेनल्टी घेतली होती, त्यामुळे आता इथे मात्र ही 2 रनची पेनल्टी असेल. स्वतः आयोजक संघ ज्या वेळेला खेळत होते तरी त्यांनी 2 धावांची पेनल्टी घेतली आहे. अर्थात या मॅचचे, या स्पर्धेचे नियम फार कटिबद्ध आहेत. आता 3 चेंडू आणि 4 ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 4 धावा. इथे देवालाही मान्य नाही आहे ही सहज असाची मॅच लवकर संपावी. घरी कोणालाही लवकर जाऊ द्यायचं नाहीये. एक चित्तथरारक लढत, उत्कंठवर्धक अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती स्वराज देवळे. 3 चेंडू 4 ची गरज. 3 बॉल 4 धावा. हा फटका ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या पाठीमागे. एक तर कंप्लीट केले. दुहेरीचा प्रयत्न 2 आल्यात. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला. 3 आल्यात. चौथी येईल का? चौथ्यासाठी पलटतील का? 3 आल्यात. सामना बरोबरीत. सामना बरोबरीत. सामना बरोबरीत आलाय. आता मात्र 2 चेंडू आणि 1 ची गरज.
हृदयाचे टोके वाढलेले आहेत, अंगावरती शहार आलेला आहे. यदा कदाचित तर धावले नसते तर एवढ्याला मॅच देखील संपली असती. अति उत्साह किती अंगलटी येतोय याचं ज्वलंत उदाहरण दाखवत आहे या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. शेवटचे 2 चेंडू आणि येणाऱ्या 2 चेंडू मध्ये विजयासाठी एका धावेची गरज आहे. विकेटचं आता पाहावं लागेल. विकेट पाहूया. एका संघाचे 2 खेळाडू बाद झालेत. बॅटिंग करणारा संघ तर पूर्वार्धामध्ये एकंदरीत 6 खेळाडू बाद झालेत. जर एक धाव जरी बनवली तरी ही संघ अर्थात एकच धाव हवी 2 चेंडू मध्ये, तेही चेंडू निर्धाव आले तरी संघ जिंकू शकतो. चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमांशिवाय पोवाडा गायला जात नाही. अर्थात या मॅच मध्ये चमत्कार नव्हे तर पराक्रम केलेत या संघाने. पेनल्टी बसून देखील महत्वाचा आहे संघ. फ्लॅश बंद करा, समोरून फ्लॅश बंद करा ती प्लीज. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि इथे धाव अर्जित केली आहे आणि फायनलची मॅच जिंकणारा संघ अर्थात सागर सम्राट नावे